निफाड तालुक्यातील विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या परस्पर विक्री आणि खरेदीच्या व्यवहाराच्या निषेधार्थ शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी विंचूर नाशिक संभाजीनगर मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केलं। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या मालमत्तेबाबत काही व्यक्तींनी परस्पर व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असून ती कोणत्याही परिस्थितीत विक्रीस काढू नये अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोका निर्माण होत असल्याचंही पालकांनी सांगितलं। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं। यावेळी ग्रामस्थांनी शाळा वाचवा, विद्यार्थी वाचवा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला। या घटनेमुळे विंचूर परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन पुढील काय भूमिका घेते याकडे यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। शिक्षणाचा मजबूत पाया आहे। या शाळेचे संपूर्ण क्षेत्रफळाचा गट नंबर 627 खर्दीकर श्री मधुकर रामचंद्र गायकवाड। मी सांगू इच्छिते की ही केवळ ही शाळेची जमीन नसून आपल्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडीत असलेला अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे। गावाच्या विकासाबरोबरच शिक्षणाचे पवित्र स्थान अपघटित शहरे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि मी प्रयत्न करते, तुम्ही पण करा। आज विंचूर मराठी शाळेच्या संदर्भामध्ये जे खरेदी खत करण्यात आलेलं आहे हे खरेदी खत अनलिगल असून याच्यामध्ये ही खरेदी करणारे रजिस्टर यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं असून आणि 7-12 उतारा हा महसूलने हा जिवंत ठेवला आहे यांच्या स्वतःच्या उद्योगासाठी। तरी हा 7-12 उतारा सगळ्यात पहिले बंद झाला पाहिजे आणि विंचूरकरांना आणि शाळेला न्याय मिळाला पाहिजे अशी मी त्याच्यानंतर तहसीलदार यांना सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे, विंचूर।